नमस्कार. चला आता हळदीला चालले. हळदीला म्हणण्यापेक्षा उठण्याला चालले. आज उठणं आहे. तिकडे चाललो आहे आम्ही. विरा रोडला चालले. मामाच्या मुलाचं उठणं आहे आणि तिकडे चालली आहे मी. आता आपण तिथे आलो आहे. हे बघा एंट्री, लग्नाचं घर वगैरे. आता पुढे आता माझा पहिला स्टॉप आहे. इथे उठणं लावायचे मामाच्या मुलाला, त्यानंतर लग्नाला जायचे. उठण्याला बसायच्या आधी देवाचं दर्शन. आमच्याकडे मामा दत्तगुरूंचे, माझे आजोबाच दत्तगुरूंचे खूप भक्त होते, त्यामुळे नावं पण असे श्रीपाद, वल्लभ अशी मुलांची नावं पण ठेवलेली आहेत. हा श्रवण. आता सगळे देवाला प्रार्थना. या सगळ्या काक्या आहेत आणि ही आई आहे, मागे आहे ती. आमचा हा मामा नाही आहे, 3 नंबर मामा होता हा आमचा. खूप छान होता, म्हणजे फक्त नाव जरी काढलं तरी भरून येतं अशा पद्धतीचा मामा होता. आणि आता हे उठणं भिजवलं जातं आहे. हे उठण्याचं पाकिट असतं आणि आम्ही ना आता पहिल्यांदा खोबरं वाटून त्याचं दूध काढायचं. खोबऱ्याचं दूध काढायचं आणि त्या दुधामध्ये उठणं घ्यायचं. आता नाही, आता कोकोनट मिल्कचं ना पॅकेट मिळतं, ते आम्ही घेतलं. त्याच्यामध्येच आता ते उठणं टाकलं. आता पहिल्यांदा नुसतं उठणं लागतं, हळद नाही. हळद आधी लावतात आदल्या दिवशी. उद्या लग्न तर आज असेल. आज उठणं आहे त्याचं. तुमच्याकडे उठण्याला काय म्हणतात किंवा कुठल्या पद्धतीने हळद आहे? ही आहे त्याची भावजे, म्हणजे बहिणी, ती भिजवते. आता उठण्याची तयारी. इकडे नाश्ता चाललाय. मोठी मामी सगळ्यांना नाश्ता देते. तयार होतानाच घेते. ही बघ, ही अजून तयार होतीये. ह्या बघ, ह्या सगळ्या करवल्या तयार होत आहेत. दुसरी आता काही जमाना बदल गया. एकच टोपी नाही, ते नाही तुला काय. आमच्याकडे हळद किंवा उठणं दोन्हीही लावताना ना असा कपडा असतो, व्हाईट कपडा असतो, तो 2 मीटर घ्यायचा आणि तो मग असा दोन्ही बाजू त्याच्या व्यवस्थित करून मधली बाजू अशी डोक्यावर घ्यायची आणि मग हळदीचे आपण 5 बोटं वगैरे काढतो ना, ते असे त्याच्यावरती काढायचे. आणि पूर्वी कसं तोच अंतरपाट असायचा, तेच अंतरपाट मध्ये धरून लग्न लागायचं. आता अंतरपाट वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं. आता दाराला आंब्याचं टाळं लावलं, शुभ असतं. आरतीची तयारी केली आणि उठणं वगैरे तयार आहे. एक खायचं पान घ्यायचं, एक आंब्याचं पान घ्यायचं आणि त्याने असं उठणं लावायचं. बहीण लावते पहिल्यांदा उठणं. बहीण लावते किंवा नाव पण काढतात, म्हणजे कोणाच्या नावाने, कुठल्या शब्दाने, अक्षराने सुरू होतं नाव, असं सगळं करतात. पण शक्यतो बहीण लावते पहिल्यांदा. आता ते आपण केलेलं खूप आपण जे उठणं केलंय ना, ते थोडंसं आधी हाताला लावून, म्हणजे ओलं करायचं हात, आणि त्याच्यावरती हळद आणि कुंकू असं टाकायचं आणि पूर्ण हाताला असं लावायचं. आणि ती 5 बोटं पहिल्यांदा जमिनीवर 5 वेळा फक्त हात दाबायचा. नंतर पुन्हा लावून हाताला हळद कुंकू 5 बोटं दारावर, म्हणजे असं पहिल्यांदा भाळाला म्हणायचे, भाल असायचे.
आमचा काही होऊ दे. बाजारात मिळत नाही. ऐका बायांनो, एकट्याने बोलणार. सगळ्यांनी बोलू नका. त्यांना त्यांची पूर्व पश्चिम माहिती आहे. जी आई सांगेल तिथे चिकटवा. त्यापेक्षा गाणं बोला म्हणजे तुमची तोंड होती. आता बोला. कलर घे चांगला छत्री पालगी श्रुतिका लागू दे लागू दे. फिल्टर नाही करणार ना. लागू दे. फोटोग्राफर फिल्टर नाही करणार. तू ये इकडे. येते पाच जणींनी 5 वेळा चढवा आणि मग लावा सरळ सरळ. ही सगळ्यात लहान बहीण 4 नंबर काकांची. ही सगळ्यात मोठी मोठ्या काकांची 1 नंबर. जा जा मागून जा. जाते मागूनच जाणार. जमलीस. ही सगळ्यात लहान वहिनी. लहान काकी. बोला आता. इकडे 2 नंबर काकी यजमानी. तू बोल मग मागून बोलते ना. आणि आता ही आजी आहे, आईची आई. ती आई आहे आणि तिची आई आहे. लावेल ना लावेल ना. बोलतच नाही. आई लावते उठणं. मामाने नाही लावायचं. किती छान. एकदम मोठी मामी, माझी मोठी मामी, त्याची मोठी काकी आहे. पट्टा कुठला आहे? पट्टा कुठला आहे? ही भाऊजाई आहे, वहिनी, मावशीची. फक्त त्याच्या गालाला घातलं. हा बस बस तरी हरकत नाही. व्हिडिओ करते. ये ना मामी तू पण ये. आई, 2 काक्या आणि 2 बहिणी. हे सगळे काका मामा आहेत. आणि आता हे स्वीट्स जे जे उठण्याला वगैरे येतात ना, तर सगळे स्वीट्स त्याला काय आवडतं ते घेऊन येतात. आता आंघोळ करणार तो आणि मग हे सगळं स्वीट ज्याने ज्याने आणले ते भरवणार. असं आपलं उठणं होणार. आता तो आंघोळ करून आला की पुन्हा पाटावर बसणार, त्याची आरती केली जाणार आणि मग हे स्वीट भरवायचं त्याला. तुमच्याकडे कसं पहिल्यांदा उठणं लागतं, उठण्याला काय म्हणतात? आमच्याकडे कोकणामध्ये हे उठणं. उठण्यामध्ये हळद वगैरे घेत नाहीत. दुसऱ्या दिवशी हळद लागते.
पुन्हा आरती करून त्याला भरवलं जातं. बरोबर. माझ्या आपण आपलं म्हणून सासऱ्याच गेले तिला ते कामाला. तुला जा जा झालं. ही आहे आत्या वडिलांची बहीण. एकच आत्या 4 भावांची बहीण. उठणं कसं वाटलं? आता पुढचा प्रवास बघा. लाईक करा, शेअर करा. चला आता मी इथून हळदीवर लग्नाकडे चाललोय. आता आम्ही लग्नाकडे चाललोय हळदीकडून. चला. इथे मुलीच्या लग्नाला मुलगा लग्नाला आलेला आहे. अंतर्पणधारासाठी दोघांनी स्टेजवरती यायचं आहे. सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू बहेन. उठणं मीरा रोडला होते, लग्न हे भाईंदरला आहे आणि आता चला ऐरोलीला बारशाला. आजचा दिवस माझा भारी धावपळीचा चाललाय. धावत 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 आता ओलाव करून इथे उतरली. आता हे काय इथेच हॉल आहे, तिथे जाऊया आपण. आणि आता बारसं बघा. प्रवास जीवनाचा वस्ती दगड्याचा. भाईंदर कुठे, मीरा रोड कुठे आणि आता ऐरोली कुठे. आता बारशाला ऐरोलीला. पुढच्या भागात आपण बारसं बघूया. आपल्या येण्याने कोणाला बरं वाटत असेल, आवडत असेल, आपलं येणं तिथे जरुरी असेल तर जायला हवंय. थोडा त्रास होईल पण ही वेळ पुन्हा येणार नाही. नमस्कार.